जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीची सुप्रीम कोर्टाने शाळा घेतली आहे। आर्थिक गैरव्यवहारामध्ये जामीन हा नियम आहे तर जेल हा अपवाद असल्याचं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाच्या या ताशेरांमुळे ईडी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या नेत्यांच्या सुटकेच्या आशा पल्लवी झाल्या आहेत। त्याच्यामध्ये मुख्यतः अरविंद केजरीवाल आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे त्यांना सुद्धा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। गुन्ह्यात बेल हा नियम, जेल हा अपवाद। सुप्रीम कोर्टानं ईडीला सुनावले खडे बोल। अटकेतल्या नेत्यांच्या जामिनाच्या आशा पल्लवीत। गेल्या काही वर्षांपासून ईडीच्या फेऱ्यात राजकीय नेते अडकू लागले आहेत। डझनावारी नेत्यांना ईडीच्या प्रकरणात अटक झाली आहे। काहींना वर्ष 2 वर्ष जामीनही मिळाला नाही। त्यामुळे ईडीची धाड म्हटल्यावर नेत्यांच्या पोटात गोळाच येतोय। महाराष्ट्रात तर संजय राऊतांपासून अनिल देशमुखांपर्यंत अनेक नेत्यांनी ईडीचा पाहुणचार झोडलाय। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या खटल्यामध्ये जामीन हा नियम आहे तर तुरुंगवास अपवाद आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। हे भाजपचं पाप आहे त्यामुळे हे भाजपलाच भोगावं लागेल असा टोला काँग्रेसनं लगावला। ज्यांनी पाप केलं त्यांनी भरावं अशा पद्धतीचं भाजप बनायचं। आता तर खरं भाजपनीच पाप केलेलं आहे। ईडीचा आणि सीबीआयचा गैरव्यवहार केलेला, त्यांचा गैरउपयोग केलेला आहे आणि म्हणून आता हे जे पाप आहे आता भाजपनी भोगावं असंच तो काल सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। ईडीच्या फेऱ्यात सापडलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी या निर्णयाच्या विरोधात विशेष टिप्पणी केली नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर या निर्णयानं समाधान दिसलंय। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय म्हटलं हे खरं आहे, त्याचा काय आता आपण अनादर करू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय म्हटलं हे खरं आहे, त्याचा काय आता आपण अनादर करू शकत नाही। ईडीला मिळालेल्या कानपिचक्यांमुळे अरविंद केजरीवालांच्या सुटकेच्या आशा पल्लवीत झाल्या। सुप्रीम कोर्टानं सुनावल्यानंतर आता ईडी त्यांच्या कोठडीत असलेल्या नेत्यांच्या जामिनाला विरोध करणार नाही अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।